मला वाटलं म्हणलं काय खोसाटा बिसाटा लागला असेल दोन्ही गुडघ्याला. मी त्याला म्हणलं काय कसं काय बाब खोसाटा बिसाटाला पॅन्ट फाटली कशी काय. तर त्याने मला एक वाक्य सुंदर सांगितलं. तो मला म्हणे खरं सांगू का, फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. कपडे फाटके असेल तर लक्ष्मी नाराज असते. फाटके कपडे अहो फाटलेला असू द्या ना, पण त्यालाही पर्याय सांगितला. दुसऱ्या कपड्याचं काय लावायचं, त्याला थिगळ असावं चालतं ते, पण फाटकं नसावा. लक्ष्मी नाराज असते. कुचैलिनम, त्याला याच्या पुढचं दंतमलोपधारिणम, दात मळके नसावा. मळके दात असले तर लक्ष्मी नाराज असते. मळके दात म्हणजे काहीतरी व्यसन असतं. आणि दुसरी गोष्ट, दात घासत असताना या बोटाने दात नाही घासायचे बरं का. हे मोगम बोट नाही, या प्रत्येक बोटाला नाव आहे ना अंगठा. त्याच्यानंतर याला काय म्हणतात, तर्जनी. मध्यमा ही अनामिका आणि करंगळी. तर दात घासत असताना तर्जनीने नाही घासायची, मग अनामिका मध्यमा याने घासायला. जुने म्हातारे बघा अजूनही मधल्या बोटाने दंत धावन करतात. जाऊ द्या, मी कशाला बोटाचं सांगू, आता बोट राहिलेच कुठं, ब्रश आले सगळे, बोटाचं काय. पण मधल्या बोटाने इथं दोष लागत नाही, या बोटाने दोष सांगितला. दंतमलोपधारिणम, त्याच्या पुढचंही बभवासिनम, जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. काय 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 माणसं खातात हो. आपल्या त्या ह्याला संभाजीनगरला कीर्तन होतं माझं, कैलास बाबा. ते चोपदार मला म्हणे 17 गुलाबजाम खाल्ले आज. मी म्हणलं कसं काय. म्हणे पंक्तीला झेज बराबरी लागली. मला एक गणित अजून नाही कळालं, बराबरी सप्त्यातच बरी लागती. आणि आपल्या आपल्या घरात लावायची ना स्वतःच्या खर्चाना. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. थोडं राग येईल मी जर बोललो तर, पण माफी मागून बोलतो, शास्त्र येते. चहा पिण्याकरता वर्ज्य आहे. साधकाला चहा वर्ज्य आहे. आपण एक अभंग म्हणतो कैलास बाबा, अमृता होनी गोड नाम तुझे देव. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. आता हे तर अभंगाचं तर मानावंच लागेल. देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. मग देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशा. चहा पिण्याकरता वर्ज्य. माझं ऐकणार नाही तुम्ही, पण सांगतो ऐका. 3 गोष्टीची शरीरामध्ये गरज आहे आणि चहा 3 गोष्टी नष्ट करते. कोणत्या कोणत्या 3? युट्यूबला वाटल्यास स्वतंत्र एवढा पॅरेग्राफ पण सोडा, जरा कळू द्या. चहा 3 गोष्टी शरीरातल्या नष्ट करतो, तुम्हाला ज्याची गरज आहे. पहिली गोष्ट, या शरीरामध्ये तुम्हाला झोपेची गरज आहे. दुसरी गोष्ट, या शरीरामध्ये तुम्हाला भुकेची गरज आहे. आणि तिसरी गोष्ट, या शरीरामध्ये ब्रह्मचार्याची गरज आहे. चहा 3ही गोष्टी नष्ट करतो. चहा झोप उडवतो, चहा भूक उडवतो आणि चहा ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं चहाने. विठाला विठाला इथं आपलं भववासिनम, त्याच्या पुढचं निष्ठुर भासिनम. काय बोलताना समोरच्या माणसाला अंतकरणात दुःख होईल असं बोलू नका. कठोर बोलणं नसावं. मग कसं असावं, साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळामृता कमी बोला, हळू बोला आणि गोड बोला. समोरच्या माणसाला ऐकत राहावं वाटलं पाहिजे इतकं गोड बोला. पहा, निष्ठुर बोलणारावर लक्ष्मी नाराज असते. शेवटचं राहिलं आता, सूर्योदयम चास्तमिते शयानम. सूर्य उदयाच्या वेळेला आणि अस्ताच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. आणि हे अवगुण जर देवाकडे जरी आले तर लक्ष्मी सांगते मी देवाला सुद्धा सोडून निघून जाते. लक्ष्मीची कृपा पाहिजे का, एवढे अवगुण टाळा. विठाला विठाला. आपलं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ जर असेल तर काय होतं, जगातल्या तीर्थाचं स्नान घडतं. तेवढ्यावर थांबू नका. मग काय करते माळ, माळ कर्यावर यमाची सत्ता चालत नाही. काळ गुलाम सलाम करी, जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. मग काय होतं, माळकरी सुटतो. माळकरी सुटला कशातून, यमाच्या तावडीतून. मग यम नेमका कोणा करता नेमलेला आहे, ज्याने शेजाऱ्याचा बाण नीट ठेवला, ज्याने गावामध्ये जर कधी काही सप्ताह करायची मीटिंग बसले की यांना तिथं जाऊन चालत्या गाडीची खीळ काढायची. बरं, हे
कुठं चांगल्या कामामध्ये हे आडवच येणार. आई बापाची सेवा केली नाही, भावाचं खाल्लं, गावाचं खाल्लं, देवाचं खाल्लं, मग हा कोणाचा पाव नाही? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हा यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी. यमाचा पाहुणा झाला. यम काय करतो? त्याला चहा प्यायला नेतो. यम सटक्या आणत नेतो यमपुरीला, आणि मग इथं करा हरिभक्ती परलोकी सोडविल यमापासून. पहिली शिक्षा त्याला तिथं गेल्यावर असं विचारित नाही, गाडी घेतली होती का, बंगला बांधला होता का, हा हे नाही विचारित. तिथं गेल्यावर पहिली विचारणं, सप्ताह व्हायचा का गावात? होत होता. गेलता का कधी? नाही. दे सटका. मारिती, झोडीती, तोडीती, कितीतरी दिवस हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. बरं, मग इथं सोडवायला आणि यातना यम करविल, कोण सोडविल ते ते तुझला. ते सोडवायला कामात कोण येतं? तुकोबाराय सांगतात. तुका म्हले सोडविल तुका म्हणे तुझा सोडविल कोणी, चक्रपाणी वाचुनिया तुका म्हणे तुला सोडविल कोणी, एका चक्रपाणी वाचुनिया काळाची मुडी पडेल मनेवा, काळाची मुडी पडेल मनेवा. सोडवायला त्याच्याशिवाय कोणी कामात येत नाही. मग तो का एकदा आपलासा केला, मग मात्र तुम्हाला कशाची चिंता नाही. तो प्रत्येकाला चिंता आहे. आपल्याला कशाची चिंता? तुम्हाला एक चिंता आहे, रोज उठलं सकाळी का काय भाजी करायची? नाही, प्रामाणिक मोगम नाही बोलणार मी. नित्य उठून या खावयाची चिंता. साधू संतांनाही चिंता आहे, पण या समाजाची बुडते हे जन न देखवे डोळा, ही साधूची चिंता आहे. आणि आपली चिंता ही नरकाला घालणारी आहे. चिंता 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 करायचीच नाही. एक काम करा, तुमच्या भागामध्ये एक शब्द आहे का नाही कोणास ठाव. आमच्या भागात एक लय प्रचलित शब्द आहे, कैलास बाबा. आपल्याकडे एक शब्द लय प्रचलित आहे. कोणता? इकडं आहे का नाही पहा, टेन्शन. टेन्शन नावाचा लय प्रचलित शब्द हा शब्द ज्यांना तयार केला ना, त्याला मी सापडून राहिलो. काय गरज होती का हा टेन्शन नावाचा शब्द? अहो, लहान लेकराला टेन्शन, म्हाताऱ्या माणसाला टेन्शन, नवऱ्याला टेन्शन, बायकोला, आजी सासूला, सासूला, सगळ्यांना टेन्शन. टेन्शन नाही असा माणूसच सापडत नाही. ऐका ऐका, तुमच्या जीवनाच्या यादीत ज्या ज्या वेळेला, ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या प्रसंगी टेन्शन नावाचा शब्द आला रे आला का, टेन्शन शब्द बाजूला करा आणि तिथं चिंतन शब्द घाला. काय बोललो मी? टेन्शन शब्द बाजूला करा आणि चिंतन शब्द घाला. तुम्हाला दुःख करण्याची वेळ जीवनात कधीच येणार नाही. चिंतन केलं का चिंता करायची गरज नाही. चिंतन केल्यानंतर तुमची चिंता तुम्हाला नाही, मग तुमची चिंता त्याला. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको केत करू कोण जाऊची, हरिमुखी गाणार पण नको केत करू कोण जाऊची. त्याच्याकरता टाळ्या वाजवा, लई गोड वाजवलं. आवडीने भावे हरिनाम घेसीन, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आणि माझ्या भक्ता
काय संसाराची चिंता समर्थाचे कांता कर्ण मागे पुढे उभा राहे संभाळी आणि आगादे निवारे आणि आगादे निवारे आणि आगादे निवारे मागे पुढे उभा राही सांभाळीत फक्त तुम्ही त्याची वारी मग देव तुमच्या मरे. कधीतरी त्याला माझं म्हणा. आपण सगळ्या जगाला माझं म्हणतो पण देवाला माझं म्हणायला तयार नाही. कोणतं तरी नातं त्याच्याशी जोडा, कोणतं तरी लावा. तुम्ही भाऊ बनवा, तो व्हायला तयार आहे. द्रौपदीचा भाऊ झाला. तुम्ही मुलगा बनवा, यशोदेचा बाळ झाला. काय होत नाही तो अर्जुनाची बायको झाला. याच्यापेक्षा काय व्हावं त्यानं. तो वल्लभा मी कांतू आई सापडी. एक नातं त्याच्याशी कोणतं तरी लावा माझ्या दादानं. ऐसे दयालु श्याम से रिश्ता बनाइए, ऐसे दयालु श्याम से रिश्ता बनाइए. भक्ती त्याची तिथं तर कामाला आलीच पण या लोकात सुद्धा कामाला येते. ज्या समाधानाकरता रात्रंदिवस हाडाची काढ माणूस करतोय ते समाधान भक्ती मिळवून देते बरं का. पण तिथं सोडवण्याकरता तो कामाला येतो. म्हणून तो आपलासा करा. एकदा का आपलासा केला का आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली समजा आणि परमानंद सुखाची प्राप्ती होते. अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक देव
असा केला का मग मात्र सुखाची प्राप्ती निश्चित होते. सुख म्हणजे देव आहे आणि देव म्हणजे सुख आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुखून जगत माईक आहे. सुख देण्याचं सामर्थ्य त्याच्यात नाही. संसार फक्त करत राहणे करत राहणे करत राहणे, देत काहीच नाही. परमार्थ आणि संसारातला एक बदल आपल्या लक्षात आणून देतो. परमार्थ केल्यानंतर समाधान वाटतं आणि संसार करून तुम्ही किती करत राहा. लय सोपं बोलू का? संसाराची व्याख्या एकदम कळलं अशी सांगतो. पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो. काय बोललो? पुढं शिवीत चाला, मागं उसत चालवतो आणि मागं शिवायला फिरले का तिसरीकडं फाटवतो. त्याला म्हणतात संसार. देत काहीच नाही आणि आशेला लावल्याशिवाय राहत नाही. एकाला अशी सवय, बाजारात गेला का खायला काहीतरी आणायचं. आणि जुन्या काळामध्ये गडी बाजारात जायचे. जुन्या शब्दाखाली अंडरलाईन करा बरं का. गडी माणसं बाजार करून आणायची. आता ते नाही राहिलं. तुमच्याकडे कसं आहे कोणास ठाव. आमच्या भागामध्ये असे सगळे व्यवहार मावल्याच्याच ताब्यात. आमच्याकडचं बरं का लय भाग्यवान मावल्या हो, काही काही लय भाग्यवान. त्याच्या हाताखाली त्याचे नवरे DBMS करून राहिले. DBMS लय मोठी डिग्री ही DBMS. धुणं भांडे आणि मुलं सांभाळणे. आणि बाजारात पण महाराज हे बा संसार करावा त्या मावल्यांनी. 500 रुपये नेले बाजारात 100 तरी परत आणतील त्या. आपलं तसं नाही. आपण आपले 500 उधळून दुसऱ्याचे 500 डोक्यावर करून घेतो. तेच तसं नाही. त्या 100 तरी परत आणतील. भलं 50 रुपये डझनचे केळं नाही, 30 रुपये डझनचेच घेतील. रस्त्यानं शिकरण झालं तर चालेल, पण 100 तरी परतच आणणार. विठाला लई लाल चटक, इतके भारी गाजरं. आणि त्याने ते गाजरं आणले. घरच्या सगळ्यांना आवडले. काय भारी गाजर आहे बा. उंदराचं लक्ष गाजराकडे गेलं. उंदीर आणि उंदराचं लक्ष आता एक गाजर आणलं उंदराने, तेवढ्यावर समाधान मानायला पाहिजे होतं. पण उंदरानं विचार केला, जर जास्तच पाऊस झाला आणि पीक नाही झालं, एक काम करू, अगोदर गाजरं वाहून घेऊ, म्हणजे थप्पी लावून ठेव, फक्त खात बसायचं काम राहील. उंदीर आणि ते उंदीर जेच गाजर व्हायला भिडला, गाजर ते पीळ अख्खी रात्र गेली. शेवटचं एक गाजर राहिलं. तेवढं गाजर तो म्हणला आता एवढे वाहिले, थकला होता, दमला होता. तो म्हणे आता एवढे वाहिले एकच कशाला सोडायचं म्हणला. शेवटचं गाजर आणायला गेला. गाजर तोंडात धरलं आणि बोक्याचं लक्ष उंदराकडे गेलं. जशी झडप घातली, गाजरा सकट उंदीर खाल्ला. तुम्हाला असं वाटतंय का मी उंदराबद्दल बोललो म्हणून? ती थप्पी तशीच राहिली हो. गाजराची थप्पी तशीच राहिली. कारण हा टपून बसलेला बोका आहे. तैसा काळ लोकांनी तसे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. तुम्ही इथं बसले ना सगळे. आता सध्या तुमच्या मागे एक माणूस टपून बसलेला आहे. घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ, काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. तो तपून बसलेला आहे. मी तुमच्या पुढे एक वर्णन करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा. झालंय? ऐका. भला मोठा जटाचा मुकुट कोण आहे मला सांगा बरं का. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. कोणाचं चित्र आहे? भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निरालाया कोई नहीं रे, कोई नहीं रे यहाँ, कोई नहीं, कोई नहीं रे यार,
भोलेनाथ से निराला कोई नहीं, भोलेनाथ से निराला या कोई नहीं। भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं रे, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई। शिव का डमरू डम डम वाजे, शिव का डमरू डम डम वाजे, अगम निगम का भेद बोले। ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यह कोई नहीं, भोलेनाथ से निराला यह कोई नहीं। गळ्यात बसलेला बाबा आहे ना, तो काय संदेश देतो? महादेव म्हणतात काळ हा प्रत्येकाच्या बोकांडी बसलेला आहे, कधी घाला घालेल सांगता येत नाही, म्हणून सावधान. आता रस्त्यात जाता जाता रामकृष्ण हरी म्हणून गर्दी जमा करू का? कुणाशी वैर करता का? कुणाला टाकून बोलता? दादा मी तर असं म्हणेल ना, परमार्थ थोडा लांब आहे. आपल्या रक्ताच्या नात्यावर प्रेम करा, रक्ताच्या नात्यावर प्रेम करा. जेवणा करता अख्खा तालुका येईल, जेवणही करील आणि निघून जाईल, पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येते मायबाप, त्या दिवशी फक्त रक्ताचे नातेच तुम्हाला कामात येत असतात, याची आठवण ठेवा. भावा भावात वैर करू नका रे, भावा बहिणीत वैर करू नका. आई बापात निदान आई बाप तर ठेवा आपल्यामध्ये. अरे एक आई, मी सरळ आपल्याला कळतंय सगळ्यांना, दशरथ भाऊ, एक आई 5-5 लेकरांचं पोट पोसत होती. 5 लेकराचा सांभाळ करणारी एक आई आहे. 5 लेकरा मिळून फक्त एका आईचं पोट पोसायचं हो तुम्हाला. 5 लेकरा मिळून तरी सुद्धा वृद्धाश्रमात आईला न्यावं. किती शोकांतिक आहे ती आई. आई काय किती किती जीव असतो जीवापाड. एखाद्या पक्षिणी प्रमाणे ती पक्षिणी जशी पिलावरती प्रेम करते ना, हा, ज्या वेळेला मुलगा सोडून बाजूला जातो, घायाळ होते, होती घायाळ होते. ऐका गोड आवाजामध्ये. माया मंदिर लागे कलश फुटाया. माया मंदिर लागे कलश फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिला ना भेटाया. माया मंदिर लागे कलश फुटाया. आज घायाळ पक्षीने जाई पिलांना भेटाया. किती प्रेम करते आई. ऐसी कळवळाची राती, ऐसी कळवळाची राती, ऐसी कळवळाची राती, ऐसी कळवळाची जरी
काय असते याच्यावरती एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबा हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई पवित्र अशा गावातील बोकडदरा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमला. खरं तर श्राद्ध हे करावं लागतं शास्त्राप्रमाणे. एक भावना शुद्धी समजा नाही तर काही समजा, पण कळेल असं बोलतो. ज्या वेळेला बाप असताना तो त्याचं कर्तव्य करून गेलेला आहे, बाप कर्तव्य त्याचं करून तो गेलेला आहे. आता बापाला माहिती नाही बरं का, तो भ्रमाच्या अवस्थेत असतो. देह ठेवल्यानंतर आपली मुलं कोण आहे, आपण कुठं होतो काय त्याला कळत नाही. पण त्याची जी मुलं असतात आपल्याला कळतं की नाही आपला बाप होता, आपण जागृतीत आहे. तो त्याचं कर्तव्य करून गेलेला आहे ना, मग आपल्या त्याच्या मुलाचं कर्तव्य बनतं का विधिवत त्याने श्राद्ध करणं हे मुलाचं कर्तव्य. काय काही काही भाग्यवान जन्माला आले त्यांच्या आईबापाच्या श्राद्धाची आठवण गावातले लोक करून देतात. बापाविषयी फार काय करू शकतो आपण. घरामध्ये पितृदोष असतो. काय असतो पितृदोष? बापाला जिवंतपणी इच्छा असते का मुलानं माळकरी व्हावं, अमुक करावं, धमुक करावं. ती राहिलेली इच्छाच पितृदोषाच्या रूपानं त्रास देते आपल्याला. म्हणून बापाची जी इच्छा असेल ती जिवंतपणी पूर्ण करा, पहिली गोष्ट. आणि जर तुम्हाला असं वाटतंय घरात पितृदोष, ऐकायचा का? पितृदोषाचे लक्षणं सांगतो तुम्हाला. कारण नसताना डोकं खाजवतं समजायचं पितृदोष. असे काही बघा दाताने नख काढतात बघा, हे पितृदोषाचं लक्षण आहे. घरामध्ये श्रेष्ठ माणूस आला तरी हा खुर्चीवर बसलेला आहे असा पायावर आडी टाकून पाय हलवत, हे पितृदोषाचं लक्षण आहे. घरामध्ये काही नसताना उगं भांडणं होत राहतात, कारण नसताना, पितृदोष. लवकर संततीनं होणं घरामध्ये पितृदोष. ऐका आता ते निवारण कसं करायचं तेही सांगतो. एक काम करायचं, सकाळी तुमची जी देवपूजा आहे ती करा आणि सगळं आटोपल्यानंतर हर हरी हरिश्चंद्र आणि हनुमंत हे नावं घ्या. काय? हर हरी हरिश्चंद्र आणि हनुमंत हे 5 नावं घ्यायची. साधनेलाही गती मिळते आणि संकट दूर होतात. पुढची गोष्ट ऐका आता, तुमची काय पूजा आहे ती करा, मी त्याच्यात हस्तक्षेप नाही करत आहे. शेवटी पूजा आटोपल्याच्या नंतर हातात पाणी घ्या आणि फक्त 5 मिनटं तुमच्या पितरांकरता द्या. 5च मिनटं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 5 मिनटं भजन करा, पाणी सोडून द्या आणि म्हणा का हे 5 मिनटं रामकृष्ण हरी भजनाचं पुण्य हे पितरांना समर्पण. तुमच्या घरात पितृदोष शिल्लकच राहणार नाही. इतकी ताकद या मंत्राची रामकृष्ण हरी, पितृदोषच राहत नाही. म्हणून ज्या निमित्तानं जमलो होतो, यांची जी काही मुलं आहे द्रौपदाबाईंची, खरं तर आई ही दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. नाही येणार दादा, आईची सर कधीच नाही येणार. सख्खी मावशी असली तरी नाही येणार. तुम्ही रडाल, सगळ्या रडाल तुम्ही. मला तुम्हाला विचारायचं बहिणीनो, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत माहिती आहे? माहेरात जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे
या म्हाताऱ्यांना विचारा बरं, तुम्ही जातात का म्हणा दिवाळीला? का जात नाही त्या तुम्हाला एकच उत्तर देतील का आमची आई माहेरात राहिलेली नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तुम्ही मुलगी आहात तिथलच्या, आणि एकदा का आई गेली तुम्ही तिथलच्या पाहुण्या होतात. पाहुण्या अधिकार दाखवता येत नाही. आई लई मोठा आधार असते जीवाचा. आई आणि मुलगी ही धडं वेगळी असतात, पण दोघीचा आत्मा एक असतो गड्या, एक असतो. जितकी मुलीची गरिबी ना तितकी काळजी त्या मायला जास्त असते. तुम्ही दिवाळीच्या सणाला जातात ना, तुमची आई 75 वर्ष वयाची आहे, डोळ्याच्या खाचड्या झाल्या, चेहऱ्यावर झुरळ्या वळल्या, सफेद केस झाले, निचेष्टीत पडलेली आहे. तुम्ही दरवाजात आहे, तुमच्या भावाचा मुलगा तुमच्या अगोदर पळत जातो आणि तुमच्या आईला सांगतो, ए आजी आत्या आली. आत्या शब्द फक्त ऐकावा तुमच्या मायनं. कुठून शक्ती येते आज काठी नाही घेणार. दान 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 दरवाजापर्यंत चालत येते आणि आपल्या मुलीच्या तोंडावरून असा हात फिरवते गड्या. फार दिवसातून भेटलीस माझी माय, हाताला धरते आणि आतमध्ये नेते. सुखदुःखाच्या गोष्टी होतात. तुम्हाला इथलची एकमेक माहिती नाही, तुमच्या आईचं आणि सोनाचं भांडण झालेलं असतं, पण ज्या दिवशी तुम्ही जातात ना तुमच्याकरता तुमची आई सोनापुढं माघारपत करते. आज हात जोडते आणि सांगते, ए आपला असेल ते असेल घरात बरं का, पण तिला कळू देऊ नको. ती असेपर्यंत तुझ्या हातानं तिला चांगली आंघोळ घाल. काय आई असते रे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. घे जन्म फिरोनी येईल मी पोटी, खोटी ठरून देवा ही एक मोठी. प्रेम स्वरूपाई वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझा ता मी कोणत्या उपाई. ही कवी मनाची कल्पना आहे. मला वाटतं मुलीवरच प्रेम करते आई असं नाही. इकडं विचारतो, तुम्ही रात्रीचं लेट घरी जा, तुम्ही जाईपर्यंत ज्याची आई जिवंत आहे त्याला विचारा. घराचा दरवाजा नाही वाजवावा लागत, तुमच्या गाडीचा आवाज येऊ द्या, दरवाजा उघडून बाहेर येते. जोपर्यंत आई जिवंत आहे कधीच घराचा दरवाजा वाजवावा लागणार नाही. आवाज ऐकला का बाहेर. तुम्ही सांगा बरं तुमच्या आईला कधीतरी, ए आई अगं झोपून घेत जा, प्रवास आहे, कधी वेळ लागतो. ती आई काय सांगते माहिती आहे का, राजा तू घरी येईपर्यंत मला झोप येईल तर मी आईच कसली रे. काय आई असते दादा. म्हणून एक विनंती करतो आपल्याला, हात जोडून कळकळीची विनंती आहे, सेवा नाही करायची ना माझ्या दादानो, नका करू तुमच्या आईची, पण त्या म्हाताऱ्या आईला टाकून बोलत जाऊ नका. एखादा शब्द का वाकडा बोलले का म्हातारपणात सहन होत नाही बरं का. जसा पहारीनं घाव घ्यावा तसा त्या आईच्या अंतकरणाला काळजाला घाव पडतो. 10 वर्ष जगणारी तुमची आई 5च वर्षात जाईल. माझ्या दादानो सांभाळा. 2च वाक्य सांगतो आणि थांबतो. देवाची सेवा करता 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 आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. देवाची सेवा करता 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 आईबाप भेटले, अजून नाही ऐकलं. पण आईबापाची सेवा करता करता देव भेटतो नाही, समोर येऊन उभा राहतो. आजही उभा आहे. 28 युगे झाले मायबापाची चाललेली सेवा. म्हणून आईबाप हे मायबापे केवळ कासी, ते नवजावे तीर्थाची सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे. म्हणून आपले मायबाप हे घरामध्ये सर्वश्रेष्ठ पांडुरंग आणि रुक्मिणी माता समजा, त्यांची सेवा करत जा. रोज मायबापाचं दर्शन घेत जा. जशी सेवा केली या सानप परिवारानं आईची, अशी प्रत्येकानं सेवा करा. झालेली सेवा या मातेच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हॅलो महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची तुका म्हणे का मरण्याची सारे तुका नाही आदि अंती हार्मोनियम नाही बाबा मी जे म्हणलं ते वाजव पुढचं नका वाजव नाही आदि नाही नाही हे नाही हे
आपण इतक्या वेळ या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे यांच्या अमोघ वाणीतून आणि या सर्व संत सज्जनांच्या कीर्तनासाठी एवढ्या वेळ थांबले. आजचा जो कार्यक्रम आहे त्या आपल्या गावच्या कैलासवासी गंगाबाई रीती द्रौपदाबाई खंडू सानप यांचं प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी इथं जमलो आहोत. आम्हाला